झालं तुम्ही बाहेर होता। सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जो जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला मी माझ्या वतीनं पाठिंबा देत असताना उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी माझे 2 शब्द आपणासमोर मांडित आहे। स्त्री म्हणजे जनशक्ती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा आणि स्त्री म्हणजे घराचा घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या स्त्री शक्तीला पुनश्च मानाचा मुजरा करत आहे। अध्यक्ष महोदय, आजची ही स्त्री ही कुणापेक्षाही कमी नाही, कोणत्याही कामात ते मागी नाही। ती मूल आणि चूल सांभाळून ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठणकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महंत ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुली करून देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तत्वज्ञानी राणी आणि परिपूर्ण आदर्श शासक अशा अहिल्याबाई होळकर, आकाशात भरारी घेणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम यांच्यासारख्या सर्व कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी वंदन करते। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला त्यांचं नेतृत्व आणि प्रेरणा दिली अशा राजमाता आमच्या सिंध्या, त्याचप्रमाणे आमच्या जयवंतीबेन मेहता असतील किंवा आमच्या सर्व नेत्या, ह्यांना सुद्धा मी आज वंदन करत आहे। अध्यक्ष महोदय, मी राज्य सरकारचे आणि युती सरकारच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, ह्यांचं सुद्धा अभिनंदन करते की ह्या राज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना आणून हजारो माझ्या लाडक्या बहिणींना त्यांनी आज स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ह्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की आज त्यांनी, त्याचप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री आशिष शेलार ह्यांचं सुद्धा अभिनंदन करते की मुलींना 100% फी माफी ह्या निर्णयाचं मी स्वागत करत आहे। अध्यक्ष महोदय, लखपती दीदी ही सुद्धा योजना केंद्राचे आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी देशातल्या करोडो माता भगिनींना लखपती दीदी केली, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, देशामध्ये असं नेतृत्व 2014 पासून नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आलं आणि पहिल्यांदा मला आनंद होतोय की देशाचं सर्वोच्च स्थान एक महिला, आमची बहीण, आमची आदिवासी समाजाची बहीण पहिल्यांदा राष्ट्रपती बनली। हा सर्व आमच्या तमाम सावित्रीच्या लेकींचा अभिमान आहे। त्याचप्रमाणे दिल्लीची राजधानी असलेली दिल्लीच्या मुख्यमंत्री सुद्धा एक महिला आहे। ह्या राज्याच्या मुख्य सचिव ह्या सुद्धा महिला आहेत, ह्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, हे बोलत असताना आज मला सांगावंसं वाटतं आणि ज्यांच्या प्रेरणेमुळे आज ह्या सभागृहामध्ये सावित्रीच्या 24 लेकी ह्या आमदार आहेत। पुढच्या 2029 ला महिलांना 33% आरक्षण आल्यानंतर ह्यांची संख्या वाढेल। पण अध्यक्ष महोदय, ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आज आम्ही शिक्षित झालो, आज आम्ही या सभागृहामध्ये 3ऱ्यांदा आमदार म्हणून नेतृत्व करतोय। मी माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रात मूलभूत पायाभरणी करण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्याने केले। महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाज सुधारक होते। सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारत पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस करावी। बोलू द्या।
मी विनंती करते की ह्या दाम्पत्यांना मरणोत्तर आपण भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करते। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर मावळ्यांच्या राणी बनल्या। त्यांनी ते राज्य 30 वर्ष चालवले आणि त्यांना अत्यंत करुणा आणि अभिमानाने राज्य केले। त्यांना अनेकदा तत्वज्ञानी राणी आणि परिपूर्ण आदर्श शासक म्हणून ओळख संभवले जाते। त्यांनी स्वतः युद्धात सैन्याचे नेतृत्व देखील केले। श्रद्धांजली म्हणून इंदूरचे स्थानिक विमानतळ आणि विद्यापीठ त्यांच्या नावावर आहे। यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, ही सुद्धा आज मी ह्या माध्यमातून मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, आधुनिक महिला आता पुरुषांवर अवलंबून नाहीत। त्या प्रत्येक बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय स्वतंत्र आणि आत्मविश्वासू आहेत आणि पुरुषाच्या बरोबरीने सर्व काही करण्यास सक्षम आहेत। तसेच आपण त्या प्रत्येकाचा आदर लिंगामुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या ओळखीमुळे केला जातो। अध्यक्ष महोदय, याशिवाय आपण हे स्वीकारले पाहिजे की घर आणि समाजाच्या उन्नतीसाठी महिला आणि पुरुष हे दोघेही समान योगदान देतात, महिलाला जीवन घडवतात आणि प्रत्येक महिला असाधारण असते, मग ती कुठेही काम करत असो, घर असो किंवा ऑफिस। अध्यक्ष महोदय, त्या तिच्या सभोवतालच्या जगात फरक घडवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाचे संगोपनात आणि घर उभारण्यात तिची महत्त्वाची भूमिका बजावतात। आपल्या आयुष्यात यशस्वी होणाऱ्या आणि इतर महिलांच्या आणि तिच्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यात यश मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान करणे आणि त्यांचे कौतुक करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, याशिवाय जगात कानाकोपऱ्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उपक्रमामध्ये लक्षणीय वाढ आणि चळवळी आणि जगभरातील अनेक महिला केंद्रित दिवस आणि उपक्रम महिलांना उदारीकरण करण्यासाठी सतत कार्यरत असतात। अध्यक्ष महोदय, इतिहासात एका अशा आनंददायी काळाकडे वाटचाल करत आहे जिथे जग लिंग संतुलन स्वीकारतो। आता जग त्याची अनुपस्थिती लक्षात घेते आणि त्यांच्या उपस्थितीचा आनंद साजरा करते। अध्यक्ष महोदय, मला सांगायला आनंद होते की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख आहे। आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, पण ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना आज एक घटना सन्माननीय समोर बसलेले आमचे लोणीकर साहेब यांनी सकाळीच आज मांडलं। दुःख वाटतं की महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आज जी घटना आमच्या तहसीलदार सावित्रीची लेक आमची प्रतिमा गोरे परतूरच्या तहसीलदार आहेत आणि ह्या परतूरच्या तहसीलदारावरती वाळू माफिया लोकांनी ज्याप्रमाणे तिच्यावरती आज एक जेसीपी चढवण्याचं काम केलंय, ती महिला म्हणून नाही, ते एक सक्षम अधिकारी म्हणून काम करत आहे। माझी विनंती आहे की अशा महिलांवर, तहसीलदार महिला असेल, एसडीओ असेल, प्रांत असेल, कुठलीही महिला असेल, त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या, तिच्यावरती कामावर असताना तिची जबाबदारी ती पार पडत असताना ज्या काही लोकांनी तिच्यावर मारहाण केलेली आहे, ह्या सगळ्यांवरती मोका लावावा, तरच खरा आम्ही हा जागतिक महिला दिन साजरा करू असं मला वाटत आहे। अध्यक्ष महोदय, मला मुलींना न्याय। अध्यक्ष महोदय, आपण विधिमंडळ हे कायदा बनवत आहे, अनेक आमदार असतील, त्या आमदारांना फक्त मुली आहेत, पण कायद्यामध्ये फक्त आमदारांच्या मुलांना न्याय आहे। आमदारांची मुलगी लग्न झाली का ती परकी होते, बरोबर आहे? बोलू द्या, बरोबर आहे। अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधींच्या मुलांना काही विशिष्ट शासकीय सुविधा व सवलती मिळतात, जसे की त्यांना शिक्षण असेल,
जर मुलगी लग्नानंतर इतर कुटुंबात गेली तर तिच्या वडिलांच्या मूळ कुटुंबाशी जोडलेली नाती नाहीत आणि काही योजनांचा तिला लाभ सुद्धा होत नाहीये. अध्यक्ष महोदय, मुलगा समजा कोणी आमदार असतील आणि काही रिटायर आमदारांनी सुद्धा मला ही खंत व्यक्त केली की मुलगा आहे, मुलाला सगळ्या सवलती मिळतात, पण तीच लग्न केलेली मुलगी असेल तर त्या मुलीचं नातं आपल्यापासून जोडलं जात नाही. ही खंत आहे. म्हणून विधिमंडळामध्ये न्याय करत असताना हा सुद्धा मुलगी ही मुलाप्रमाणेच वडिलांची हक्कदार आहे आणि ती कुटुंबाशी जोडलेली आहे. जो हक्क मुलाला मिळतो तो हक्क मुलीला सुद्धा मिळायला पाहिजे. हा भेदभाव का होतो? कायद्याचे निकष हे बाजूला ठेवून ह्या सुद्धा मुलींना हक्क द्यायला पाहिजे. पितृसत्ताक मानसिकता समाजात अजूनही मुलीला परकधन मानलं जातं. अध्यक्ष महोदय, त्यामुळे तिच्या मूलभूत हक्काकडले दुर्लक्ष होतंय. अध्यक्ष, जर मुलगा लग्न केल्यानंतर त्याचा कुटुंबाचा भाग बनतो. आपले आदरणीय 2019ला महसूल मंत्री खडसे साहेब होते, त्यांनी सुनेला सुद्धा रक्ताच्या नात्यामध्ये आणलं. जर सुनेला रक्ताच्या नात्यामध्ये आपण आणू शकतो तर जन्म देत्या मुलीला का नाही, तर त्या मुलीला सुद्धा हक्क मिळाला पाहिजे. आणि वारसा हक्क आणि सरकारी मदत ह्या कायद्यामध्ये मुलीला संपत्तीमध्ये समान हक्क आहे. मग सरकारी योजनामध्ये हा हक्क का मिळू नये? जर सरकारी लाभ मुलीला मिळत असेल तर तो हक्क मुलाला मिळत असेल तर तो मुलीला सुद्धा मिळायला पाहिजे, अशी मी विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या सरकारचं अभिनंदन करते की माझ्या सरकारने लेक लाडकी योजना आणली. माझ्या सरकारने महिलांना एसटी मध्ये 50% सूट दिलेली आहे. माझ्या सरकारने लाडकी बहीण आणली. पण त्याचबरोबर आज माझ्या तरुण भगिनी आहेत, ह्या तरुण भगिनी लव जिहाद कायद्यामध्ये आज कुठेतरी फसल्या जात आहेत. अध्यक्ष महोदय, कडक कायद्याची अंमलबजावणी करणं ही आज काळाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अँटी फोर्स कन्व्हेन्शन लॉज, जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायदे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, गुजरात यासारख्या काही राज्यांनी जबरदस्ती धर्माविरोधी कायदे लागू केले आहेत. इतर राज्यांनी देखील ते कायदे लागू करावेत. मी आज जागतिक महिला दिनानिमित्त सरकारला विनंती करते की लव जिहाद मध्ये फसणाऱ्या माझ्या भगिनींना, लव जिहाद मध्ये फसणाऱ्या माझ्या लेकींना जर कोणी विवाहाच्या आधी जबरदस्तीने धर्म बदलण्याचा भाग पाडत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. IPC अंतर्गत कठोर शिक्षा व्हावी. भारतीय दंड संहितेच्या IPC 417 फसवणूक, 366 महिला पळवणे, 295 धार्मिक भावना दुखवणे आणि 376 बलात्कार यासारख्या कलमाचा प्रभावीपणे उपयोग करावा. फसवणुकीने लग्न केल्यास जामीन न देता कडक कारवाई करावी, असं सुद्धा मी आपणास मागणी करत आहे. विशेष तपास यंत्रणा लव जिहाद प्रकरणाची चौकशी करण्याआधी विशेष तपास पथके SIT तयार करण्यात यावी. अशा घटनांमध्ये तपासणी व न्यायालयांची प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी विनंती करते. अध्यक्ष महोदय, सरकारचं अभिनंदन करते की त्यांनी महिला हेल्पलाईन चालू केलंय. महिलांसाठी 24/7 हेल्पलाईन केलेली आहे. पोलीस ठाण्यात विशेष वुमन सेफ्टी सेल तयार केलंय. त्याबद्दल पण मी सरकारचं अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, 6 शाळा आणि महाविद्यालयाची जनजागृती कार्यक्रम, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण आणि कायद्याची माहिती देणारे उपक्रम हे सुद्धा सरकारने चालवतात. त्याच्यामध्ये थोडी गती आणावी अशी विनंती करते. महिलांना कायदेशीर मदत देण्यासाठी मोफत सल्ला केंद्र हे चालू करावेत अशी